आज आहे की नाही मला मस्तपैकी छान असे बेसनचे लाडू बनवायचे होते आणि थोडेसे शेंगदाण्याचे देखील. तर चला म्हटलं त्याच्या आधी ना काही काय बनवलं ते सांगते मी तुम्हाला आणि काही काही कामं केली ते सुद्धा सांगते. तर सकाळ सकाळी आहे ना आज सगळी कामं लवकर म्हणजे 9:30 वाजताच आवरली होती आणि माझ्याकडे पिलूला सोडायसाठी पाऊण तास शिल्लक होता. मग आता पाऊस येतोय, पिलू तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा खेळू शकत नाही, त्याचं सगळं आवरून घेतलं. आणि जेव्हापासून आम्हाला सगळी स्मॉल लेटर किंवा कॅपिटल लेटर लिहायला लागलेत ना तेव्हापासून आम्ही फ्रीजवर काय लिहिलं आहे, मशीनवर काय लिहिलं आहे, टी व्हीवर काय लिहिलं आहे तेवढं सगळं बघून जशाच तसं लिहायचा प्रयत्न करत असतो. तर आता बघा हे सगळे स्टार जेवढे दिलेत का नाही ते दाखवायचं काम चाललं होतं. त्याच्यानंतर पप्पांनी हे खेळणं आणलं जे लोंबकळायला किंवा पुलप का काहीतरी म्हणतो ना आपण तशा पद्धतीचं आहे ते, मला माहीत नाही त्याचं नाव काय. त्याच्यानंतर पिलूला शाळेत वगैरे सोडून आली आणि माझी जी कामं होती ना ती पण करून घेतली. पाऊस आहे, बाहेर तर जाता येत नाही, त्याला वारकऱ्याचा ड्रेस घ्यायचा आहे परंतु पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि तो पण शाळेत गेला आहे त्याच्या मापानुसार ड्रेस घ्यायचा असतो. त्याच्यामुळं मग मी जे माझी कामं उरली होती ना ती सगळी करून घेतली. शिरा वगैरे भाजून घेतला, एकदा भाजून घेतला का आठवडाभर पुरतो. आणि शेंगदाणे पण माझे भाजायचे राहिले होते त्याच्यामुळं ते पण छान नीट करून भाजून घेतले. त्याच्यानंतर ना मला बेसनचं मी सगळं छान असं तुपामध्ये भाजून घेतलं होतं बेसन आणि त्यामध्ये थोडीशी भोपळ्याच्या बिया वगैरे सगळं टाकून घेतलं होतं आणि थंड करायला ठेवून दिलं होतं. ते पातळ वाटत होतं पण थंड झालं एवढं घट्ट वाटलं ना की बसच मला वाटलं आता माझं काहीतरी बिघडले किंवा बेसनचे लाडू छान येत नाहीत. पण ज्यावेळेस थोड्या वेळानंतर ते थंड व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये मी साखर वगैरे मिसळली ना वेलची वगैरे टाकून तेव्हा ते खूप छान पद्धतीने घट्ट झालं होतं मस्त असं. आणि लाडू वळायला पण एकदम असं मस्त येत होते लाडू पण वळायला. जेवढं तुम्ही जास्त त्याला हलवत बसाल ना तेवढं ते पातळ होतं, त्यामुळे कधी हलवत बसायचं नाही जास्त त्याला आणि जास्त मळत पण नाही बसायचं. साखर मिक्स करायची 4-4 बोटाने अशी मिक्स करायची आणि मग त्याच्यानंतर थोडं 5 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मग मी काही शेवटी लास्टला छान असे लाडू वळून घेतले. तर एवढे लाडू केले होते, अर्धा किलोमध्ये एवढे झाले होते, 2-3 खाल्ले असतील पिलूने किंवा काहीतरी मला वाटते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चलो बाय, आजच्या पुरता एवढंच.